The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अत्ताहि अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया। अत्तनाव सुदन्तेन नाथं लभति दुर्लभम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी अहमदनगर जिल्ह्यातील लुंबिनी उपवन बुद्ध विहार कविवर्य वामनदादा कर्डक मार्ग नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव सर्व सन्माननीय सदस्य व उपासक उपासिका यांच्या वतीने पूजनीय भिक्खू काश्यपजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आपल्या ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष धम्म उपासक रंभाजी निवृत्ती रणशूर, उपाध्यक्ष भीमराज नारायण गंगावणे, सचिव रमेश रामभाऊ हेगडमल आणि जे सातत्याने आमच्या संपर्कात राहतात असे नानासाहेब रोकडे आणि सर्वच उपस्थित जन हो, श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, विविध ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्वच जण तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मला वाटतं मागच्या वर्षीही आम्ही इथे आलो होतो आणि याही वर्षी आपण आम्हाला सन्मानपूर्वक श्रद्धापूर्वक निमंत्रित केलाय। गोदावरीच्या तीरावर किनाऱ्यावर असलेले हे ऐतिहासिक लुंबिनी उपवन बुद्ध विहार आहे। ह्याचं मी नाव ऐकून होतो बऱ्याच लोकांकडून, परंतु प्रत्यक्ष काही मी इथे भेट दिली नव्हती, परंतु मागच्या वर्षी आपण जेव्हा बोलावलं तेव्हा मी हे पाहिलं। भगवंताच्या काळामध्ये आम्रवन असायचं, भगवंताच्या काळामध्ये वेळुवन असायचं। इथे आपण सुद्धा विविध प्रकारची झाडं लावलेलीच आहेत, पण मला वाटतं ही चिंचेची झाडं फार जुनी आहेत आणि ह्या चिंचवनामध्ये म्हणजे तेव्हा आम्रवन होतं वेळुवन होतं, तर हे चिंचेचं वन आहे आणि चिंचवनामध्ये ह्या बुद्धविहाराचं निर्माण इंग्रजांच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांनी केला आहे
त्यांच्याप्रती सुद्धा विशेष मंगल मैत्री, ते जिथे कुठे उत्पन्न झाले असतील त्यांना तिथे सुगती प्राप्त हो अशी मंगल मैत्री पण आपण केली पाहिजे आणि करतोय। तेव्हा हा परिसर अत्यंत सुंदर आहे बघा, निसर्गरम्य आहे। म्हणजे पेंडॉलची तशी तर गरजच पडली नसती, पण कार्यक्रम असल्यावर पेंडॉल असावा लागतो, मंडप असावा लागतो, म्हणून तुम्ही टाकलाय मंडप, पण त्या मंडपावर सुद्धा सावली आहे, हे विशेष। आणि इकडे तिकडे झाडच झाडं आहेत आणि बाजूला नदी आहे, इंग्रजांनी निर्माण केलेला ब्रिज पूल पण इथे आहे। तेव्हा या ऐतिहासिक बुद्ध विहारातून तुम्हाला भंतेजींनी आपल्या या वर्षावासाच्या पर्वामध्ये बुद्धाचा उपदेश सांगण्याचा प्रयत्न केला। तुमच्या दुःखमुक्तीचं औषध तुम्हाला त्यांनी देऊ केलं आणि तुम्ही निश्चितच बुद्ध धम्म संघावर त्या धम्मदेसनेला ऐकून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा आणि केला पाहिजे। मी आपल्या समोर आज या जीवनाविषयी काही महत्त्वपूर्ण अशी छोटीशी धम्मदेसना देणार आहे। मी प्रारंभी जी गाथा म्हणालो ते बुद्ध वचन आहे, त्यामध्ये काही कोणी जोडलेलं नाही आहे। तुम्ही बऱ्याचदा ही गाथा ऐकलीही असेल, अत्ता ही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया। भगवान बुद्ध म्हणतात, आपण जीवन जगत असताना इथे आपला दुसरा कोणी मालक नाही। वास्तविक जर आपण पाहिलं ॲक्च्युअलमध्ये तर आपला मालक आपणच आहोत सगळ्या बाबतीमध्ये। भगवंताने तसं सुखदुःखाच्या संदर्भात सांगितलं आहे की सुखही आपल्या जीवनामध्ये जे निर्माण होते त्याला कारणीभूत आपणच असतो, आणि दुःखही जीवनामध्ये आपल्या जे काही येते त्यालाही कारणीभूत आपणच असतो। जे वरवर करणी आपल्याला वाटते की यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं, भगवान म्हणाले ते निमित्त असते। काय म्हणाले भगवान? ते निमित्त असते। परिस्थिती, वेळ, माणसं, घरातले बाहेरचे ज्यांच्यामुळं आपण परेशान आहोत असं म्हणतो, किंवा जे लोक फार त्रास देतात कोणीतरी, यांच्यामुळं आमचा BP हाय झाला, लो झाला, हे जे आपण म्हणत असतो का नाही, तर भगवान म्हणाले खरं पाहिलं तर हे लोक तर निमित्तच आहेत, पण वास्तविक पाहता आपणच आपल्या सुखादुःखाचे कारण आहोत। म्हणून मी नेहमी सांगतो, प्रवचन ऐकणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर सुख करता आणि दुःख हरता जर कोण असेल खऱ्या अर्थाने भगवंताच्या उपदेशानुसार, तर आपलं मन आहे। सुख करता म्हणजे सुखाचा करविता कोण आहे? आपलंच मन आहे। आणि दुःख हरता म्हणजे दुःखाला हरवणारा, संपवणारा जर कोण आहे तर आपलंच मन आहे। बाकी सगळे निमित्त आहेत। डॉक्टरकडे पेशंट ॲडमिट असतात, ट्रीटमेंट सुरू असते, अंडर ट्रीटमेंट असताना देखील पेशंट मरतात का नाही? आणि कधी कधी दवाखान्यातही जावं लागत नाही, घरीच काहीतरी होते आपल्याला, ऑटोमॅटिकली तब्येत बरी झाली, होते का नाही? असं बिलकुल होतं। कोण काहीच बोलत नाही, एखादी घटना आठवते ना आपण हसतो। लोक म्हणतात मनालाच हसू लागली, वेडेबिडे झाले का काय? येते की नाही असं हसू? कोणीच जवळपास नाही, कोणी काहीच बोललं नाही, आणि आपण लगेच गहीवरून येते आणि लोक रडतात का नाही? त्या वेळेला, त्या क्षणाला तिथे कोणीच बोलणारं नसते आपल्याला, कोणी रागवणारं नसते, कोणी क्रोध करणारं नाही, कोणी अपमान करणारं नाही आहे, पण तरी सुद्धा डोळ्यांमध्ये अश्रू येतात, म्हणजे रडतो। आणि जवळ कोणी जरी नसेल तरी सुद्धा एखादी घटना पास्टमध्ये घडलेली आठवली तर आपल्या चेहऱ्यावर असे हास्य फुलते, स्माइल येते बघा ऑटोमॅटिकली। आणि कधी कधी मगर गठ्ठ असतात लोक, म्हणजे बिलकुल काहीच परिणाम नाही। मी सांगतो तसं एकाच मोडमध्ये बुद्ध धम्म कोणी शिकवा, किती शिकवा, काही शिकवा, आणि भगवंतानं काही शिकवो, लोक पण काही बोलो, काही फरक नाही। बस हम जैसे है वैसे ही रहेंगे, बदलना हो तो आप बदलो, हम बदलने वालों में से नहीं है म्हणतात काही लोक। म्हणतात का नाही? तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही बदलले म्हणून तर इकडे आले नाही का? प्रवचन ऐकण्यासाठी, धम्मदेसन ऐकण्यासाठी। आज ऑड डे आहे तरी सुद्धा तुम्ही आलात इकडे, आणि त्यामुळे मी आपणास सांगेल, भगवान बुद्धांनी सांगितलेला हा उपदेश आहे। बुद्ध म्हणाले आपल्या या जीवनाला आपल्या स्वतःचे जीवन कसे बनवायचे हे जर कुणाच्या हातात आहे तर ते फक्त आपणच असतो, आपल्याच हातात आहे। आपल्या जीवनाला कसं बनवायचं आहे कुणाच्या हातात असते? कुणाच्या?
हे इकडं तिकडं जे काही असते असं करतात त्याच्या हातात नसते ते. लोकांना वाटते तसं की कोणाला हात जोडले म्हणजे लय काय काय भेटते. त्या दिवशी समृद्धीला ॲक्सिडेंट झाला, 12 लोक मेले. इकडचेच होते, नाशिककडचे. आणि गेले कुठे होते? आशीर्वाद घ्यायला, दर्शन घ्यायला. आणि जाऊन आले. आणि ज्यांचा लयच विश्वास आहे त्यांनी आपली टूप पेटवा कधीतरी. मेले ना 12 लोक, त्याच्याबद्दल दुःख आहे आपल्याला, पण गेले का नाही? जर मग काहीतरी आहे वर, कुठं कुठं लोक म्हणतात वरचं पाहून घेईल. कोण पाहून घेईल? कोणीच तर नाही वर. काही लोक आहे बघा, म्हणजे वरचं पाहून घेईल किंवा वरचं काय जे असेल ते, तर त्यांचा वरचा मजला जो काय नाही रिकामा असते ना, ते म्हणून म्हणतात वरचं पाहून घेईल, वरच्याच्या हातात आहे म्हणतात. त्यांचं इथं काही नाही ना. हे कोरा कागज आहे पूर्ण एम्प्टी. हे मेमरी कार्ड असते का नाही आपलं, त्याच्यात जेव्हा डाटा टाकतो आपण काहीतरी व्हिडिओज फोटोज, तर तेव्हा त्याचं स्टोरेज भरते. तर ते इकडं रिकामच ज्यांचं असते ते म्हणतात ते वरच्याच्या हातात आहे म्हणतात. वरच्याच्या कायच्या हातात? आपल्याच हातात राहते सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल, भगवान बुद्ध म्हणाले या जीवनाला कसं बनवायचं आहे ते आपल्या हातात आहे, दुसऱ्यांच्या नाही. अंगुलीमालाने जर समजा त्याचं पुण्यकर्म होतं. नेहमी अंगुलीमालाचं मोटिवेट करणारी अंगुलीमालाची कथा आहे बौद्ध साहित्यात. असे अनेक कॅरेक्टर आहेत बौद्ध साहित्यामध्ये की आपल्याला प्रेरित करू शकतात. अंगुलीमालाने जर ठरवलं असतं तुम्ही बुद्ध आहे का, जा कोणी असो, आम्हाला काय देणं घेणं नाही, मी तलवार फेकून देणार नाही, समजा, कोण सुधरू शकलं असतं का त्यांना? बुद्धाकडून सुधरू शकत नाही ते लोक कोणाकडून सुधरतील? हो, सुधरले काय? देवदत्त घरातलाच होता, दुसऱ्याची काय गोष्ट करता? देवदत्त घरातलाच होता ना, आत्याचा मुलगा होता ना तो देवदत्त. पण मरेपर्यंत भगवंताचा द्वेष करत राहिला. बुद्ध सांगणारे होते, दररोज भगवंताचा उपदेश ऐकत असेल ना, ऐकत असेल का नाही? भगवंताचा उपदेश ऐकूनच भिक्खू बनला. भगवंताचा उपदेश ऐकल्यामुळेच भिक्खू बनला. आणि भगवंताचा उपदेश ऐकायला रोज भेटत होता, तरी सुद्धा भगवंताच्या बद्दलचा द्वेष त्याच्या मनातला तो कमी करू शकला नाही. करू शकला काय? जर त्याने ठरवलं असतं तर तो करू शकला असता. म्हणजे जर अंगुलीमाल ठरवू शकतो आणि मी तलवार फेकून देतो आहे आणि मला भिक्खू बनायचंय, अर्हत बनायचंय, मैत्रीमध्ये अग्र बनायचंय, भगवंताच्या सोबत राहायचं आहे, ही संधी चालून आली, त्याचं मन बदललं आणि तो भिक्खू बनला, मैत्रीत अग्र बनला. पण देवदत्ताला ते जमलं नाही. भगवान म्हणून म्हणाले बघा एका ठिकाणी की ज्याप्रमाणे काही लोक चमच्यासारखे असतात. चमच असते, पळी, चमच, भोजन वाढणारे असते की नाही? काय म्हणतात तुमच्याकडे? चमचा. बापा, चमच, पळी असते का नाही? भाकरी बनवण्यासाठी, उलटण्यासाठी पण चमचाचा वापर करतात, खाण्यासाठी छोट्या चमचाचा वापर करतात, भाजी वरण वाढण्यासाठी पळीचा वापर करतात का नाही? तर भगवान म्हणाले काही लोक त्या पळीसारखे, चमच सारखे असतात. ती चमच, पळी त्या भाजीमध्ये, वरणामध्ये सर्वात जास्त वेळ राहते का नाही? बनवताना पासून ते संपेपर्यंत राहते का नाही? पण तरी सुद्धा त्या चमचाला आणि पळीला त्या भाजीची चव काय? लोक म्हणतील खारट झाले, तुरट झाले, काय जे चांगलं झाले, फार चवदार झाले वगैरे वगैरे, पण त्या पळीला चव असते काय? समजते का चव? तसेच काही माणसं 67 वर्ष जरी झाले तरी बुद्ध धम्माची चवच कळत नाही. कळते काय? तिकडंच जातात पाहत. तुमच्या नगर जिल्ह्यात बापा लयच वाईट परिस्थिती आहे. तुम्ही काही म्हणा, तुम्ही बोलवलं आम्हाला बरं झालं, कारण आपलं गोळ्या घालण्याचं काम राहते डोक्यात डायरेक्ट. नगर जिल्हा ती वेडाच झालाय. तुम्हाला सोडून बरं नाही तर तुम्ही म्हणाल बापा भंतेजी आम्हाला पण धरलं का त्याच्यामध्ये? तुम्ही नाही, तुम्ही तर लय चांगले. तुम्हाला सोडून जे तिकडे जातात असो काय करतात, स्वार्थासाठी, लोभासाठी या देशामध्ये धर्मांतर होते. भगवंतानं स्वार्थाला, लोभाला सोडण्यासाठी लोकांचं परिवर्तन केलं. आणि अंगुलीमालासारखे, राजासारखे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र लोक भगवंताकडे आले. कशासाठी? तर लोभ सोडण्यासाठी, स्वार्थ सोडण्यासाठी, घमेंडी सोडण्यासाठी, अहंकार सोडण्यासाठी लोक भगवंताकडे आले. आणि या देशामध्येच
काही लोकांकडे जेव्हा पाहतो आपण तेव्हा वाटते की नोकरीसाठी, बापा लग्नासाठी, भांड्यासाठी, अजून ते शिक्षणासाठी ना कशासाठी. किती लोकांमध्ये स्वार्थ आहे, किती लोकांमध्ये लोभ आहे. आणि त्यामुळे भगवंताचं जे धर्मांतर आहे, भगवंताचं जे परिवर्तन आहे, ते परिवर्तन आहे माणसं घडवणारं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे की जर पळीसारखी मानसिकता आपली असेल, चमत्सारखी मानसिकता असेल, तर आपल्याला कोणीही बदलवू शकत नाही. आपल्याला बदलवणारे आपणच असतो. म्हणून ही गाथा भगवंताने सांगितली, अत्ता ही अत्तनु नाथो कोही नाथो परोसिया. आपण आपले मालक आहोत. जर आपण ठरवतोय तर आपल्याला आपण बदलवू शकतो. वाईटाचे चांगले बनू शकतात आणि चांगल्याचेही वाईट बनतात. या जगामध्ये लोक नेहमी सांगतो जग हे परिवर्तनशील आहे. जग कसं आहे? कसं आहे? जगाचा नियम आहे परिवर्तन. हा जगाचा नियम आहे. इंग्रजांचा पूल गेला, नवीन पूल भारतीयांनी बनवला आहे की नाही परिवर्तन. तेव्हा एवढंच होतं. आता आपल्याकडे भिक्खू निवासाचं काम सुरू आहे. जे जे लोक भिक्खू निवासासाठी मदत करत असतील, दान देत असतील, त्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही साधुकार देऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या दानाचं अनुमोदन केलं पाहिजे. भोजनदान कोण देणारे होते काही माहीत नाही. त्याच्या पत्रिकेत लिहिलंय अन्नदाता गोपनीय. मला लय आनंद झाला. गोपनीय असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे खरं तर आता इतर लोकांकडे मी पाहतो दान कशाला म्हणतात. मी तर म्हणतो भगवंतानं सांगितलेलं दान, त्या दानाची परिभाषा, त्या दानाची पद्धत, त्या दानाचा अर्थ मुसलमानांना घेता आला, ख्रिश्चनांना घेता आला. ज्या संघटनेला तुम्ही नाव ठेवता का नाही रात्रंदिवस, त्या लोकांना घेता आला दानाचा अर्थ भगवंताने सांगितलेला. शिखांना घेता आला. आपल्या लोकांना अपवाद वगळता जमलं नाही. नाव पाहिजे म्हणते माझ. बघा तुम्ही, वाईट वाटते लोकांना. मी कधी कधी बोलतो तर, पण हा भाव आहे का नाही लोकांकडे आपल्या? नाव पाहिजे म्हणते. तर त्याच्यात श्रद्धा कुठे आहे? त्याच्यात धार्मिकता कुठे आहे? जर नाव पाहिजे कौतुकासाठी ठीक आहे, इतरांना प्रेरणा देण्यासाठी ठीक आहे, पण जर त्या नावासाठीच म्हणून आपण देतो आहे तर त्याच्यामध्ये श्रद्धा नाही आहे. मस्जिदमध्ये चंदा गोळा केला जातो. मौलवीला मी विचारलं एकदा, ये सब कुछ जो होता है, मतलब कंस्ट्रक्शन वगैरह जो चलता रहता है, तो पैसा कहाँ से कैसा जमा करते हो? तो ते म्हणाले, भंते जी हमारे मस्जिद में हम लोग जब नमाज अदा करने आते हैं तो वहाँ पर एक कपड़ा बिछाया जाता है या कोई तो पकड़ता है और कपड़ा ऐसा सबके पास जाता है, ऐसा पकड़ के जिसके जेब में उसकी श्रद्धा से जो भी दिया जाएगा उसमें वो डालेगा. और बिल्कुल ऐसा एक भी बंदा नहीं रहता हम में, वो गरीब भी क्यों ना हो, कि जो चंदा नहीं देगा. माहिती आहे तुम्हाला? इथं तर काही काही लोक तर मी म्हणतो बापा जिंदगीत कधी दान दिलं नाही असे लोक सापडतील आपल्या समाजामध्ये 67 वर्षात. असं म्हणत नाही की मला दान द्या, मी तुम्हाला सांगतोय, शिकवतोय. गावात असतील, नगरात असतील, शहरात असतील, बिलकुल कधी दिलं नाही. काही काही लोक तर दुसऱ्याचीच खीर खाऊ खाऊ परेशान. काही काही लोक दुसऱ्याच्या पंक्तीला बसू बसू परेशान असतात का नाही? असतात का नाही? अरे बापा होत म्हणाल तुम्ही. अरे खरंच असतात असे हो. दुसऱ्याच्या पंक्ती खाऊ खाऊ परेशान आणि त्यांना नाव ठेवू ठेवू परेशान. असं कुठं वरण बनवतात का, अशी कुठं भाजी बनवतात का, हे तेल काय टाकलंच नाही, हे एवढं तेल टाकतात का, गुलाबजामुन तर ते काय होऊ दिलं नाही म्हणते, ते पूर्ण त्याच्यामध्ये ते पाक शिरलाच नाही, कच्चेच राहिले म्हणते आतमध्ये. फुक्कटचं खात राहायचं नाव ठेवत राहा, हे सांगावं फक्त. काही काही बिचारे लय चांगले तुम्हाला सांगतो. आता आम्हाला ऑनलाईन लोक दान देतात, तुमच्याकडचे सुद्धा लोक दान देतात बरेच. पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही लोक दुसऱ्या राज्यातून आणि जगातल्या काही देशांमधून सुद्धा आपले जे बौद्ध लोक आहेत ते दान देत राहतात. बघा, कोणी कोणी रोज दान देते, कोणी कोणी महिन्याला दान देत राहते, कोणी पगारीतून दान देत राहते, कोणी पगार कबूल करतात. काही काही लोक आज प्रवचन ऐकू ऐकू बदल होऊ लागला काही लोकांमध्ये. आणि लोक म्हणतात, भंतेजी आमची पोरगी लागली, पहिला पगार तुम्हाला, पोरगा लागला पहिला पगार तुम्हाला. किंवा ते स्वतः मुलं मुली कबूल करतात. भंतेजी तुम्ही सांगता की बाबासाहेबांनी एवढं काय काय केलं आपल्यासाठी, जीवाचं रान केलं, मुलं मरू दिले, त्यांची पत्नी गेली, आणि आपण जर खरंच जे काही करतोय हे नथिंग आहे. समजा मी जरी माझं जीवन समर्पित केलं, करतोय आणि करेल, पण ते बाबासाहेबांच्या अनंत उपकारासमोर झिरो आहे. तुम्हाला सांग,
आलं लक्षामध्ये? म्हणून आपण प्रत्येक जण देणं लागतो आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने आपण देणं लागतो आहे आणि देणं लागलो पाहिजे. बाबासाहेब आपल्या लोकांनाच तर म्हणाले, पुढे गेल्यानंतर तुमचं पोट भरल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहिलं पाहिजे. माझ्या पैशाची, माझ्या बुद्धिमत्तेची, माझ्या वेळेची गरज आहे. आता काल परवा प्रवचन टाकलं होतं मी एक, की जे आंबेडकरी तेच लोक, मी नेहमी सांगेल हे, आंबेडकरवादी म्हणत असेल स्वतःला कोणी, किंवा आंबेडकरी स्वतःला म्हणत असेल, बौद्ध म्हणत असेल स्वतःला कोणी, मी तर म्हणतो तेच आंबेडकरी आहेत, तेच आंबेडकरवादी, तेच बौद्ध असू शकतात, की जे समाज हितासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी, धम्माच्या प्रचार प्रसारासाठी जो आपलं धन, वेळ आणि बुद्धिमत्ता खर्च करतात. जे फक्त खाण्याचं काम करतात ते कसे बौद्ध असू शकतात? नाही का? जे बाबासाहेबांचं खाण्याचं काम करतील ते बौद्ध कसे? आणि म्हणून तुम्हाला मी हे या गाथेच्या द्वारे सांगतो की आपलं जे जीवन आहे मोठं अनमोल आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदलता आलं पाहिजे. एकदा मेलो, आपण मरायला टेकलो की मग काहीच उपयोग नाही. तेव्हा तोंड काम करत नाही, वाचा बसते ना आपली, बसत नाही. भांडणात वापरतो शब्द म्हणजे काय काय तेवढाच शब्द असते काय, रिअल मध्ये वाचा बसते. हो, तुम्ही पाहिलं असेल कधी, डोळे असे पाहतात इकडे तिकडे, भरभर भरभर भरभीर बिरबीर, आणि बोलता येत नाही. एक परिस्थिती येते ना, एक अवस्था येते ना, कुणाच्याही वाट्याला येऊ शकते. असं लिहिलंय काय? असं लिहिलंय? तुम्ही लय सुंदर आहे बापा आणि तुमचे काय वाचा बसणार नाही, असं लिहिलं कुठे? तुम्ही लय श्रीमंत आहे बापा आणि तुमचे काय वाचा बसणार नाही, असं लिहिलंय कुठे? कर्माचा विपाक आहे भगवान म्हणाले. म्हणून आणि निसर्गाचा नियम आहे, भगवंताने सांगितलेला अनित्य सिद्धांत आहे. ही वाचा बसू शकते, कान बहिरे होऊ शकतात, डोळे अंध होऊ शकतात, आपले जे सेन्सर आहेत ते कमजोर होऊ शकतात, होत नाही. गुडघे कामातून जातात, पचनशक्ती आपली काम करत नाही, हृदय काम करू शकत नाही, फुफ्फुस काम करू शकत नाही. करू शकते एक वेळ आल्यावर. बघा तुम्ही, काही काही लोक असे पडलेले आहेत, झोपलेले आहेत आपल्या खाटेवरती, बोलू शकत नाहीत, उठू शकत नाहीत, चालू शकत नाहीत. भगवान म्हणाले ती अवस्था आपल्या वाट्याला येण्याच्या अगोदर स्वतःला सन्मार्गावर आरूढ करा. म्हणजे सदाचारी बना, सिलवान बना, सदाचारी बना. जीवन नश्वर आहे, कोणाला कधी कुठे कसं मरण येईल ह्याची काय गॅरंटी हो? आणि चांगलेही जाण्यासाठीच आलेले असतात. मी असो, तुम्ही असो, कोणी असो. असं काही नाही आहे की आपण चांगले आहोत म्हणजे मरणार नाही. चांगलेही जाण्यासाठी, वाईटही जाण्यासाठी. पण फरक असा आहे म्हणाले भगवान बुद्ध, सुख दुःखाचं प्रमाण कमी जास्त असते कर्मानुसार. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आपल्या जीवनामध्ये भगवान म्हणाले आपणच आपले मालक असल्या कारणाने आपलं जीवन आपल्याला घडवता आलं पाहिजे, बनवता आलं पाहिजे. म्हणून बघा, जीवन हे बगीचा समान आहे असं मी तुम्हाला सांगेन. जीवन कसं आहे? कसं? बगीचा समान आहे जीवन. आता आज प्रवचन एक अपलोड केलं मी, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे आंबे सांगितले. तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल. माणसं हे 4 प्रकारच्या आंब्यासारखे असतात. हे वेगवेगळे जे लोक दिसतात का नाही तुम्हाला, सगळ्या जाती धर्माची गोष्ट आहे. बुद्धाचा उपदेश सगळ्यांच्यासाठी आहे. भगवंताने सगळ्यांना धरूनच उपदेश केला. 4 प्रकारचे आंबे असतात, त्या 4 प्रकारच्या आंब्यासारखेच माणसं असतात. आता ते कसे काय, तर ते आपलं प्रवचन आहे का, दी ग्रेट हॅपीनेस वरती आज टाकलेलं जे आहे ना ते. तर आज मी तुम्हाला सांगेल की जीवन हे बगीचा सारखं आहे, बगीचा समान आहे. बगीचा समजते तुम्हाला? हे बघा, बगीचा आपला आता तयार होतोय. चाफ्याची झाडं लावले, पेरूची झाडं लावले, सीताफळाची झाडं लावले, जांभळाची झाडं लावले, पिंपळाची झाडं लावले, नाही का, अजून लिंबाची झाडं लावले, कशाचे झाडं लावले. तुम्ही भरपूर झाडं लावले पाहिजे. झाडं फुकट ऑक्सिजन देतात ना, नाही का. हॉस्पिटलमध्ये विकत ऑक्सिजन भेटते बापा. झाडं लावले तर फुकट ऑक्सिजन आहे. त्या झाडांचे आभार मानले पाहिजे आपण. मी त्यासाठीच तर कौतुक केलं चिंचवन म्हणून तर म्हटलं मी. हे ऑक्सिजन देण्याचं काम करतात ना, पूर्ण वेळ ऑक्सिजन आहे. आणि त्यामुळे जीवन बगीच्यासारखं कसं आहे हे मी तुम्हाला सांगेल की बघा, भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे एखादा माळी म्हणजे बगीच्याची राखण करणारा, त्याला पाणी घालणारा, फुलं फळं काय जे आहे त्याचा सांभाळ करणारा, जसा एखादा माळी आपल्या बगीच्यामध्ये, बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आणि फळांची झाडं लावतो. त्याचा हेतू आहे आम्हाला फुलं मिळावीत, आम्हाला फळं मिळावीत, हा हेतू आहे ना, बरोबर. बघा, त्याच्यावर अवलंबून आहे त्या माळ्यावरती. तो जेव्हा झाडांना पाणी घालतो तर निरंतर पाणी घालतो, रोज रोज पाणी घालतो. त्याला खत, निंदण, खुरपण, त्याचं गवत वगैरे काढून टाकतो ना त्याच्यातलं.
आणि ते गवत वगैरे काढून टाकतो, रोज जरी पाणी घालत असेल, रोज जरी निगा राखत असेल, रोज जरी सांभाळ करत असेल, तर फळं रोजच येतात काय? फुलं रोजच येतात काय असं वाटते का तुम्हाला? त्याचा मौसम असतो की नाही? ऋतुमानानुसारच फळं येतात, ऋतुमानानुसारच फुलं येतात की नाही? आंबे येतात कधी? त्याचा मौसम असतो तेव्हाच येतात आंबे, बरोबर की नाही? कुठल्याही बोरीची झाडं बघा, आता बोरी यायला सुरुवात होतात हिवाळ्यामध्ये. ज्यांना खोकला आहे, नाही असू द्या, त्याला प्रवचन ऐकायचं असेल ऐकू द्या ना. तुम्हीच ऐकावं का प्रवचन? प्राण्यांनाही ऐकू दिलं पाहिजे प्रवचन. बापा ऐकू द्या प्रवचन. काय करते बिचार भगवंताची. मी त्या दिवशी पौर्णिमेची गोष्ट सांगितली, अश्विन पौर्णिमेचं. काल एका ठिकाणी बोलताना तर वर्षावास भगवंताने एक पारिलेक नावाच्या वनशंडामध्ये केला होता. पारिलेक नावाच्या जंगलामध्ये कोणीच सोबत नव्हतं, एकही भिक्खू सोबत नव्हता. तिथे कोणी उपासक नव्हते, काही नाही. हत्तीनं फळं द्यायचे, हत्ती, पशु पक्षी प्राणी भगवंताची सेवा करायचे. बघा तुम्ही ते वानराचा फोटो पाहिला असेल, माकडाचा एक मधाचं पोळं देते, बघितलं का तुम्ही? भगवंताचा फोटो पाहिला असेल तुम्ही कधी? ते त्यांनी मध द्यायचे, कोणी पाणी द्यायचे, कोणी फळं आणून द्यायचे. भगवंताने जंगलामध्ये वर्षावास केला बघा. एक वर्षावास तुषित देवलोकात केला. मी कालच बोललो. तर त्यांना पण भावना असतात, प्राण्यांना, पशूंना, पक्ष्यांना असतात की नाही? तुम्ही बैलाकडे पहा, कुत्र्याकडे पहा, मांजराकडे पहा, भावना त्यांनाही असतात. आपल्याला समजत नाही फक्त त्यांची भाषा. भगवंताला मात्र या जगातल्या सगळ्या जीवांची भाषा समजत होती, अवगत होती. बुद्ध त्यांना उपदेश देऊ शकत होते आणि दिला भगवंतानी उपदेश. माहिती आहे तुम्हाला? तर हे वेगळा उपदेश आहे, पण मी तुम्हाला सांगेल की मग ज्याप्रमाणे तो माळी दररोज जरी पाणी घालत असेल, फळं दररोज मिळतात काय? नाही मिळत. फुलं दररोज मिळतात काय? नाही. म्हणून आपण जे कर्म करतो, तर काही लोकांना वाटते कर्म तर चांगले करतो आपण, त्याचा परिणाम कसा भेटत नाही? भगवंताने सांगितलं सगळ्याच कर्माचा परिणाम आपल्याला पाहिजे तेव्हाच मिळत नाही. कर्म आणि त्याचा विपाक हा वेगवेगळा असतो. कर्माचा विपाक वेगवेगळा असतो. काही कर्म तात्काळ फळ देणारे असतात, काही कर्म उशिरा फळ देणारे असतात आणि काही कर्म मृत्यूनंतरही फळ देणारे असतात म्हणतात. तर कर्माचा सिद्धांत आहे भगवंताने सांगितलेला. प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतही भगवंताने सांगितला, तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून ज्याप्रमाणे फळं फुलं एकदाच येत नाहीत, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी सुख आहे आणि कधी दुःख आहे, नाही का? काही फळं बारमाही असतात, तसे काही लोक जास्तीत जास्त हॅप्पी राहतात बघा. काही झाडाला फळच येत नाहीत, काही झाडाला फुलच येत नाहीत. वाटते का तुम्हाला नसतील अशी झाडं? बिलकुल आहेत अशी काही झाडं. येतात का फळं? निलगिरीच्या झाडाला खाण्यासाठी फुलं येतात काय? येतात का? अशोकाच्या झाडाला खाण्यासाठी फळं येतात काय? फुलं येतात काय? नाही. येतात का? गुलाबाला फळं येतात काय? गुलाबाला फुलं येतात, फळं येतात का? नाही येत. तर बघा तुम्ही, माणसं पण अशीच आहे. काही समजते तुम्हाला? माणसं पण असेच आहेत. काही सुगंधित आहेत आणि काही बिलकुल दुर्गंधी आहे का नाही? यांच्या तोंडाकडे पाहू नये म्हणतात. असतात बापा काही असे स्त्रिया पण आणि पुरुषही पण. त्यांची माझ्या बाजूला बापा, त्यांच्या बाजूला कुठं बसू म्हणतात लोक, म्हणतात का नाही? आणि काहींच्या जागा द्या ना मला, तिथे बसू द्या तुमच्या जवळ, असे म्हणतात का नाही? काही लोकांना आग्रह की आमच्याकडे या ना, आणि काही लोक तुम्ही राहू नका इथं, तुम्ही जा तिकडे म्हणतात का नाही लोक? हे सगळं काही कशावर अवलंबून आहे? स्वभावावर. आपल्या स्वभाव महत्वाचा आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की काही फुलं सुगंधित असतात आणि काही फुलांना सुगंध. बेशरमाची फुलं माहिती का तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आम्ही लहान होतो बा, आमच्याकडे त्याला बेशरम. तुमच्याकडे बेशरम? नावातच बेशरम आहे बघा, नावातच बेशरम असते का नाही? तो काही लोक पण तसेच असतात बघा. खरोखरच बिलकुल ते कोणी असू शकतात, असं कोणाला तुम्हाला म्हणत नाही बाबा, तुम्ही लय चांगले. पण लोकांची प्रवृत्ती सांगतो. भगवंताने सांगितली काहींची प्रवृत्ती अशी आहे का नाही? बिलकुल प्रेम नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, परोपकार नाही, काहीच नाही, दया मया काही नाही. एकदम असे की जणू काही दगडच. लोक म्हणतात भावना आहे का नाही? म्हणतात काही म्हणतात का नाही?
तर खरंच काही काही लोक असतात, कोणाला मारझोड करेल, कोणाला शिव्या देईल, एकदम कोणत्या कोणत्या घाण घाण शिव्या देईल, कोणाच्या हिताची तर गोष्ट नाही पण लोकांच्या अहिताचीच गोष्ट करते, कोणाचं कौतुक तर करणार नाही पण निंदाच करते. आहेत का नाही असे लोक? अर्धा प्रत्येकात गुण अवगुण असतात. तर या प्रश्नांचं उत्तर द्यायला लय जड जाते तुम्हाला सांगतो. म्हणून तर असं लगे होत किंवा असं असं होते बघा कधी कधी. आता प्रत्येकातच गुण अवगुण असतात ना, आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्या बागे समान आपलं जीवन आहे. भगवान बुद्धाने सांगितलं बाग कधी फळाला येईल कधी फुलाला येईल सांगता येत नाही, ते ऋतूनुसार असते, मोसमनुसार असते. आणि त्यातही काही फुलांचा गंध वेगळा, काही फुलांचा गंध वेगळा, आणि काही फुलांना गंधच नाही. काही फळं चवदार असतात आणि काही फळं बिलकुल बेचव असतात का नाही. ठराविक त्याची वेळ आल्यावरच फळं गोड लागतात बघा. पाडाला आला की मग गोडवा सुरू होते त्याच्यात. पाडाच्या अगोदर गोड नसते, कडू असते, तुरट असते, आंबट असते का नाही. सगळ्या फुलांची फळांची गोष्ट अशीच आहे. आपल्या जीवनाची पण गोष्ट अशीच आहे बघा. कुणाला कधी समजते तर कुणाला कधी समजते, सारं पाणी निघून गेल्यावर समजते कुणाला जीवना. समजते ना तुम्हाला. कुणाला लवकर समजते तर कुणाला उशिरा, कुणाला वाढत्या वयामध्ये म्हणजे तारुण्यातच समजते धम्म, चांगल्या गोष्टी, सदाचार, त्याचं महत्व. आणि कोणाकोणाची हयात जाते दारू पिदाडत जिंदगीत. तंबाखू खाणार तर तंबाखू खाणारच जिंदगीभर. लोकांचे भांडणं आणणं, मारामारी करणं, शिव्या देणं, नाव ठेवणं, जिंदगीभर त्याच्यात बदल करत नाहीत. काही लोक करतात का? घरचे विटून जातात लोक, त्यांना वैतागून जातात. पण असं म्हणू शकत नाहीत बा औषध देऊ का, मरता का तुम्ही, असे कसे म्हणतील. पण इथे कोणामुळे कोणी घर सोडून जाते तर इथे कोणी कोणाला घर सोडायला लावते. स्वभावामुळेच ना, का दुसरं कारण असतं कोणतं? स्वभावामुळे. इथे वैतागतात लोक, परेशान करतात, परेशान होतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की जीवनातील सुख दुःख जे आहे नदीच्या प्रवाहासारखं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जीवनातील सुख दुःख कसं आहे? हे आपली गोदावरी नदी आहे ना बाजूला, तिचा प्रवाह असतो. आता मला सांगा इंग्रजांच्या काळातलं पाणी आहे का आता इथं? ते पाणी गेलं समुद्राला. रोज जे पाणी वाहते ते निरंतर वाहते, अव्याहतपणे ते वाहत राहते. नदीचा प्रवाह. भगवान म्हणाले जीवनाचंही असंच आहे. जेव्हा बाळ होतो तेव्हाच आपण बाळ असतो. ते गाल तेव्हा मऊ मऊ असतात नाही का. कान सुंदर, कोणालाही आवडतो आपण. असेच हात कुठपर्यंत? जेव्हा बाळ असतो तोपर्यंतच. एकदा कळायला लागलं आणि अवगुण एकदा घुसायला लागले की मग बापा कुत्र जवळ करत नाही आपल्याला. माणसाची तर गोष्ट सोडा, जवळ करते का? लोक काय काय म्हणतात बापा. तर म्हणून तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह आहे जीवन तसंच आहे. बालपण गेलं. लोक म्हणताना अहो आमच्या लहानपणी लय मजा होती हो, नाही का. काय होतं, काय खायला भेटायचं ना, असं होतं तसं होतं, आई लय जीव लावायची, वडील फार चांगले, भाऊ फार चांगले, सगळं दुनिया चांगली. आणि आता चांगली नाही, कारण आपणच चांगले नाही तर दुनिया काय चांगली राहील. आपणच वसवस खेसखस नाही का, याच्यावर चिड त्याच्यावर चिड, हे सहन होईना ते सहन होईना, हे बरोबर नाही ते बरोबर नाही, नाचाच पाडा लावला सगळा. तर दुनिया चांगली दिसेलच कशी? आपणच चांगले नसतो हो. आणि आपण नाव ठेवतो दुनियेला. चांगलं कोण नसते? आपणच नसतो चांगले. कधी कधी काहींच्या बाबतीमध्ये आणि नाव ठेवते दुनियेला. ती एक मन आहे का नाही आपल्या नाकाला. खरंच आहे ना त्याच्यामध्ये, या मनीमध्ये पण खरंच असते बघा तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की नदीच्या प्रवाहासारखं जीवन आहे. बालपण गेलं तर गेलं, आलेली वेळ निघून जाते. वेळ आपल्यासाठी थांबत नाही. थांबते काय? नाही थांबत. कारण पाणी नदीचं थांबते का? ते वाहत राहते. असं आपण म्हणू शकत नाही की हे पाणी होतं, वाहणारं पाणी आता गेलं कुठे? आता या क्षणाला वाहते बघा पाणी नद्यांमध्ये.
ते चालल्या जाते पुढे 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 पुढे. नाही नाही थांबा हो, आता पावसाळा येण्याचं बाकी आहे ना, आम्ही थांबतो एका ठिकाणी, असं म्हणते का पाणी? म्हणू शकत नाही. पुन्हा बालपण नाही आहे, पुन्हा तारुण्य नाही, पुन्हा मध्यम वय नाही, आणि पुन्हा एकदा जर्जर झाल्यावर म्हातारपण पण नाही. सगळं बदलणार आहे का नाही? सगळं बदलणार आहे, काहीच थांबत नाही इथे. याच्यावर आपला अधिकार नाही आहे खऱ्या अर्थाने. त्या दिवशी सांगितलं बिलकुल अधिकार नाही. केसावर अधिकार नाही, कानावर अधिकार नाही, डोळ्यावर अधिकार नाही, नाकावर अधिकार नाही, या त्वचेवर अधिकार नाही, कशावरच अधिकार नाही. आणि तरी भगवान म्हणाले लोक याच्यामध्ये याच्याच तंद्रीत राहतात. माझ्या डोळ्यासारखे डोळेच कोणाचे नाही, आणि माझ्या भुवयासारख्या भुवयाच कोणाच्या नाही, आणि माझ्या कानासारखे कोणाचे कानच नाही, माझ्या दातासारखे कोणाचे दातच नाही, आणि माझ्या केसासारखे कोणाचे केसच नाही. आणि 40-60 आली की पहा आता काही 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 पांढरी झाली. बाबा तिथं सारेच पांढरे झाले. 25% राहिले, 75% झाले पांढरे. किती पॉलिश लावा, कोणती बी अशी कोणतीच पॉलिश नाही की एकदा लावली आणि बटन दबेपर्यंत थांबेल ती आपल्याला. आहे का? काळ्याचे निळे निळ्याचे, पिवळे पिवळ्याचे, लालन लालचे, कोणते कोणते होत होत येते, पण पॉलिश टिकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे बघा, जीवनाचा आपल्याला अर्थ कळाला पाहिजे. कारण वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. धन पुन्हा येऊ शकते, ज्ञान पुन्हा मिळू शकते, कपडे नवीन मिळू शकतात, घर दुसरं घेऊ शकतो नाही का, लेकरं जन्माला घालू शकता, परंतु वेळ एकदा निघून गेली की ती पुन्हा येत नाही. आणि जीवनाचा भरोसा नाही. आहे का भरोसा? कुणाच्या जीवनाचा भरोसा नाही आहे इथे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले या जीवनाच्या अर्थाला समजून घ्या. जीवनामध्ये सुख दुःख येत राहते, यश अपयश येत राहते, निंदा प्रशंसा होत राहते. आता आमची कोणी आज निंदा आज कोणी प्रशंसा करते, बिलकुल आम्हाला माहिती आहे भगवंताची वाणी की सारे लोक प्रशंसा करू शकत नाही. कोणी ना कोणीतरी असतात की ते निंदा करतात. मी तर म्हणतो ऐकताना लोक निंदा करणारे असतील. काही काही घरात समजा कोणा लावतात ना, आता लोक ज्यांच्या श्रद्धा आहे धार्मिकता ते लावतात, बाबा ऐकू द्यावं म्हणतात. तर ऐकू द्या म्हणताच कोणीतरी घरातलं म्हणतात अहो या भंते लोकांच्या काय नादी लागले हो. नसते का असं? असतात असे. भगवंताला सोडलं नाही ना हो निंदा करण्यास, सोडलंय का? म्हणून भगवान म्हणाले आपण कितीही चांगले असलो तर ज्यांना निंदा करायची, आपल्यात खोट ज्यांना काढायची, तर त्यांच्या तोंडावर बोट ठेवू शकत नाही. भगवान म्हणाले याचा अर्थ असा नाही की लोक तर चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणतात म्हणून आपण जसं आहोत तसंच राहू. बिलकुल नाही. भगवान म्हणाले तुम्ही बदललं पाहिजे, चांगलं बनलं पाहिजे, हे भगवंतानं सांगायचं. म्हणून बागेमध्ये काय लावायचंय? चांगल्या फुलांची झाडं लावायची सुगंधित, की वाईट म्हणजे सुगंध नसलेल्या फुलांची झाडं लावायची? हे कोणावर अवलंबून आहे? त्या बागवानावर अवलंबून आहे ना, माळ्यावरती अवलंबून आहे ना. कोणत्या फळाची झाडं लावायची हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे, बागवाल्यावर अवलंबून आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये आपण विहाराकडे यायचंय की भलत्याच ठिकाणी जायचंय हे कोण ठरवू शकते? आपणच ठरवू शकतो. आपल्या मनाला निर्मळ बनवायचंय की तसं घाणच्या घाणच ठेवायचंय हे कोण ठरवू शकते? आपणच ठरवू शकतो. जीवनामध्ये धम्माचं आचरण करायचंय की दुराचारीच राहायचं आहे हे आपणच ठरवू शकतो. या अर्थाने भगवान बुद्ध म्हणाले आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात. इथे जोपर्यंत तुमचं मन म्हणते की अरे खूप चांगलं चाललंय हो, हे ऐकलं पाहिजे, ऐकत आहात. पण समजा तुम्हाला म्हणत नाही, समजा हे इकडचा सुगंधच येऊ लागला, आलं तेव्हा काय जिलेबी काय काय बनवलंय बापा, मोठमोठे भोगणे आहेत तिथं, त्याच्यात वरण भाजीन काय काय सुरू आहे का नाही, तर समजा काही काही लोकांचं भोजनात लयच मन राहते, पंगत कधी उठते त्याच्यावर ध्यान पहा. आपले लोक असेच होते अगोदर. बाबासाहेबाला दया आली, आपल्या मालामाल बनवलं. ऐक ना, गुलामी का टूट भिकारी बने है मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. भिकारी मालामाल बनले ना हो. जोहार माय बाप म्हणायचे ना लोक आपले, म्हणायचे का नाही? आणि आता आपल्या माणसाला सॅल्यूट करतात लोक.
बाबासाहेबांना ताकद दिली. भिकारी बने हे माला माल. आत्ता इथच्या लोकांना समजा म्हटलं की काढा बरं पैसे तुमच्या खिशातून, समजाची गोष्ट बरं. तर इथंच तुम्हाला सांगतो कमीत कमी 1 लाख रुपये जमा होऊ शकतात खिशातले पैसे काढले लोकांचे. होतील का नाही? बिलकुल होऊ शकतात. तर ही ताकद, ही पॉवर बाबासाहेबांनी निर्माण केली असं मला सांगायचं आहे की एक समाज होता हाच. एक था वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से गर्दनी हमारी झुकी जाती, कोई दरवाजे पर ना आने देता था, हमारे हाथ का कोई पानी तक ना पीता था, कौन सुनता था हमारी, आज हम कहाँ जाते, लेकिन भगवान बन के भीम हमारे आए, हमें जुल्म तो की आंधियों से छुड़वाए, हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले. इतने उपकार बाबासाहेब ने हम पर किए. तर त्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे का नाही? अनंत उपकार. हे जीवन बघा, तुम्हाला बुद्धाची वाणी ऐकण्याची संधी मिळाली हो. आपल्याला बुद्धाची वाणी ऐकण्याची संधी मिळाली, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं. आता ही घटना घडतात. सोशल मीडियावरती पाहतो आम्ही, आता ही घटना घडतात. मंदिरामध्ये कोणीतरी पूजा करायला आलं म्हणून मारझोड केली बरं कोणत्या समाजाच्या लोकांनी. वाचत असं करतात का नाही? आता ही परिस्थिती आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो, संत चोखामेळा संत जरी होते, मंदिरात घेतलं नाही. रमाईनं तगादा लावला होता बाबासाहेबांना, साहेब मला पंढरपूर दाखवा. पंढरपूरच्या जवळच होते बाबासाहेब तेव्हा. नाही नेलं रमाईला. नेलं नाही म्हणजे तिला समजून सांगितलं की मी बॅरिस्टर असलेला माणूस, तिथे गेल्यानंतर जर लोक म्हणतील की हा महाराचा माणूस इथे कसा आला, तुला ते सहन होईल का? तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती, तुला सहन होईल काय? रमाई म्हणाली नको, ते देवळ नको, ते मंदिर नको, ते काहीच नको, सोडला ना. आणि तुम्हाला नेहमी नेहमी ऐकत असाल तू, रामू तुझ्यासाठी मी एक असं पंढरपूर निर्माण करेल, लोक जिथून समतेचा शांतीचा संदेश घेऊन जातील. आणि पंढरपूर निर्माण केलं बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला. काल परवालाच विजयादशमी झाली बघ. लाखो लोक म्हणे, जापानवरून लोक आले होते म्हणतात दीक्षाभूमीला, थायलंडवरून लोक आले होते म्हणतात, कुठून कुठून लोक आले होते. जातात लोक का तिथं पाया पडण्यासाठी जात नाहीत, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जातात आपले लोक. माहिती तुम्हाला, कृतज्ञता व्यक्त करणं, भगवंताला हात जोडणं, वंदना करणं ही कृतज्ञता आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या लोकांना वाटते की वंदनेत काहीच नाही, ज्यांना वाटते त्यांना डोकं नाही. मी म्हणतो अभ्यास केला पाहिजे ना. पाली भाषा आहे ना, ती बुद्धाचं वचन आहे हो. ज्या वचनामुळे अंगुलीमाल बदलू शकतो, ज्या वचनामुळे अम्रपाली बदलू शकते, ज्या वचनामुळे पटाचारा बदलू शकते, किसा गौतमी बदलू शकते. ना असं कसं म्हणता तुम्ही? बौद्ध असून की वंदनेत काहीच नाही, कुठे विहारात जाऊन काय विहार? अरे अरे विहारात गेल्यामुळे तर लोक बदलले. आणि विहारातही जायचं असते त्यासाठीच की आपल्यात बदल झाला पाहिजे. विहारात कशासाठी जायचं असते? कशासाठी जायचं असते? बदल होण्यासाठी, चांगला. भांडणाचा बदल नाही बरं बाप्पा, हे लय चालते काही काही ठिकाणी. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की जीवन हे बगीच्या सारखंच आहे खरोखर. त्याला समजून घ्या. आपण समजते ना तुम्हाला मी काय म्हणतोय? ते बगीचा असाच आहे, काही झाडं सुंदर, काही बघा आता चिंचेचा आपण उल्लेख केला, किती थंडगार सावली आहे चिंचेची बघा. मला वाटतं 12माही सावली असते नाही, 12माही सावली असते चिंचेला. काही काही झाडं पानझडी वृक्ष असतात, ठराविक वेळी पानं सगळे गळून जातात. पण सगळेच झाडं पानझडी नसतात, सगळेच वृक्ष पानझडी नसतात. मला वाटतं ही चिंच पण तशीच ना, गळत असतील पण जास्त गळत नसतील, दाट सावली असते चिंचेची. आता बघा ना, हेच दाट सावली आहे अगदी. म्हणून काही झाडं वेगळे, काही फुलं वेगळे, काही फळं वेगळे, तसेच माणसं सुद्धा इथे वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत. आता ऐकताना कोणाला वाटत असेल अरे बाप हे खरंच खूप चांगलं आहे हो, आणि काही काहीला वाटत असेल किती वाजले रे, 1:30 वाजला का? हा आरती पत्रिकेत तर उल्लेख केला 2 वाजता जेवण आहे म्हणून. होते का नाही असं? काही काही लोकांकडून होते, तुमच्याकडून नाही. तुम्ही लय चांगले बाबा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. तुम्ही हे टिकून ठेवलं, खरंच तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्या ट्रस्टीचं अभिनंदन करतो, श्रद्धावान उपासक उपासिकांचं अभिनंदन करेल मी की हे टिकून ठेवलं आणि टिकवताय तुम्ही. भिक्खू संघासाठी तुम्ही भिक्खू निवास बनवताय. मी तिथे पाहिलं बॅनरवर, डिजिटलवरती, तुमच्या पोस्टरवरती ऑल इंडिया भिक्खू संघाचं तुम्ही ते लावलेलं आहे. ही जमेची बाजू आहे. कारण विहार ही
कोणाचीच मक्तेदारी नाही, प्रॉपर्टी नाही आहे ना. हे पदाधिकारी तात्पुरत्या स्वरूपात असतात, त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी असतात. म्हणून कोणी असाही पण गैरसमज करता कामा नये की त्यांचंच आहे का काय. कोणाचं काहीच नाही. मी तर म्हणतो करुणांबंती कोणत्याही गोष्टी, भिक्षूची पण गोष्ट आज जे आमच्याकडे आहे ती परमनंटली थोडं आमच्याकडे राहणार राहील का. आज दी ग्रेट हॅपीनेस चॅनल करुणांबंतीच्या नावावर चालते. बंतेचं बटन दबलं, दुसरा कोणीतरी कारभारी होईल त्याचं, नाही का. आज भंतेजी कोणत्या विहारात राहत असतील, जिथे कुठे मालकी हक्क नाही त्याच्यावर, समाजाचा नाही कोणाचाच नाही. कशावर, मी आता तुम्हाला सांगितलं ना, अहो याच्यावरच मालकी हक्क नाही. आणि भौतिक गोष्टीचं कुठं काय घेऊन बसलात तुम्ही, हे तात्पुरत्या स्वरूपात. पण अज्ञानी लोक, मूर्ख लोक धुऱ्यासाठी भावाभावामध्ये भांडण भांडतात, असतं की नाही. पदासाठी मारामारी होते, पदासाठी इथे भांडणं होतात. मग ते राजकारणातले पद असो, सामाजिक कार्यातील क्षेत्रातील पद असो, का कोणत्या क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील पद, मोठमोठ्या ट्रस्ट असतात ना, त्याच्यासाठी भांडणं होतात. अध्यक्ष बनण्यासाठी होतात का नाही. तुमच्या बाजूला एक मोठी ट्रस्ट असते, त्याच्यासाठी भांडणं होतात. राजकारण चालते त्याच्यासाठी, कोण अध्यक्ष बनवायचं, आमच्या फेवर मधला अध्यक्ष असायला पाहिजे. पैसाच पैसा, चंदात चंद, जगातलं श्रीमंत म्हणतात त्याला, नाही का. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल सर, ते शेवटी बोधकथा सांगू का मग आता, दृष्टांत. तर बघा, भगवंतानं तर सांगितलं आहे की जो बुद्धिमान मनुष्य आहे तो सदैव जागरूक राहून सन्मार्गावर आरूढ होतो. जो बुद्धिमान आहे ना तो जागृत राहतो सदा. म्हणजे जे धर्मवान आहे ते जागरूक आहेत आपल्या शीलाच्या बाबतीत, सदाचाराच्या बाबतीत, वाणीच्या कर्माच्या बाबतीत, मनाच्या कर्माच्या बाबतीत आणि शरीराच्या कर्माच्या बाबतीत. काही लोक जागरूक असतात आणि काही लोक जागरूक नसतात, है ना. ज्यांचा कर्मावरती विश्वास आहे ते जागरूक असतात, ज्यांचा कर्मावरती विश्वास नाही ते जागरूक नसतात. आणि तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने चांगुलपणाच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत प्रामाणिक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, प्रामाणिकपणा. किमान आपल्याशी आपण प्रामाणिक असलो पाहिजे. आपण आपल्याला धोका देणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. या जगातील 99% लोक, काळजीपूर्वक ऐका मी काय म्हणतोय, जगातील 99% लोक स्वतःला धोकाच देतात. स्वतःला, इतरांना तर धोका देतात, स्वतःलाच धोका देतात. का तर सत्याला स्वीकारत नाहीत. सत्याला स्वीकारणारे असतात का सगळेच, नाही. शील सदाचाराचं पालन करणे, बुद्धाच्या वाणीचा जीवनामध्ये अंगीकार करणे म्हणजे सत्याचा स्वीकार करणे आहे. समजते तुम्हाला. करतात का सगळे लोक स्वीकार. आपल्याच लोकांची गोष्ट पहा ना, 67 वर्ष झाले, नाही का. आत्ता जमत नाही लोकांना विहारात यायला. जमते, जमत नाही लोकांना विहारात येता येत नाही. काही लोकांना अजूनही अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमी म्हणता येत नाही. येते म्हणता सगळं. 67 वर्षांमध्ये काही लोक असे आहेत की त्यांना ना क्षमा याचना माहिती आहे, ना त्रिसरण पंचशील याचना माहिती, ना त्रिवार पंचांग प्रणाम माहिती आहे, ना बुद्ध विहारात जाणं माहिती. 67 वर्षात आज कितीतरी असे लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो विश्वासाने, अभ्यासांती, की ज्यांनी घरी कधीच भिक्खूला बोलवलं नाही, कधी भोजन दान दिलं नाही. 67 वर्षांमध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी भिक्खूला कधी चिवरदान दिलं नाही. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी, मी शब्दप्रयोग करतो लक्षपूर्वक, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी असे कितीतरी लोक आज असतील की ज्यांनी कोणतंच सहकार्य केलं नाही, कोणतंच पुण्य केलं नाही. तुमच्यासारखे जे दानदाते आहेत आता काय देत आहेत असे दुर्मिळ लोक असतात, म्हणाले भगवान बुद्ध. बुद्ध शासनाची वृद्धी झाली पाहिजे का नाही, झाली पाहिजे. बाबासाहेबांनी आता गेलेल्या विजयादशमीला 67 वर्षांपूर्वी 6-7 लाख लोकांना बुद्ध धम्माच्या प्रवाहात आणलं का नाही. न भूतो न भविष्यती अशी क्रांती केली बाबासाहेबांनी. आणि ते अनाडी लोक होते, आपले शिकलेले होते, काय अडाणी लोक होते, ऐकलं बाबासाहेबांचं. आणि आज काही शिकले सवरलेले लोक. काल गाडीत बसलो आम्ही, येत होतो, चर्चा करत होतो. आता जे कार्यक्रम चालले की नाही 9 दिवसाचे, त्याच्या अगोदर 10 दिवसाचे काय कार्यक्रम, ते
श्रद्धावंत धम्मोपासक सांगत होते, उच्च एरियामध्ये राहतात, ते पण अधिकारी रिटायर्ड झाले. भंतेजी, तुमच्यामुळे आमच्यात बदल झाला, आम्ही त्या बाबतीमध्ये पुण्यवान आहोत की तुमचा सहवास लाभला, म्हणे तुमचे प्रवचन प्रत्यक्ष ऐकायला भेटले आम्हाला. आम्ही लोकांमध्ये जेव्हा जातो, लोकांच्या घरी, तर उच्च असलेले अधिकारी, गडगंज पगार, मोठा पगार घेणारे लोक आपले हो, त्यांच्या भंतेजी म्हणे घरात तुम्ही विश्वास करणार नाही, हॉलमध्ये वेगळंच आहे म्हणे आणि घरात वेगळंच असते म्हणे. कंदोऱ्या करणारे लोक आजही आहेत समाज नाहीत. हे जी मी फटकळपणे बोलतो का नाही, मग त्याच्यामुळेच बोलतो. समजलं पाहिजे ना लोकांना. खोटं कौतुक काय कामाचं. जे बिचारे चांगले परिवर्तन करून घेतात त्यांच्याप्रती मी विशेष मंगलमैत्री करतो रोज. जे स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतात, जे बाबासाहेबांच्या मिठाला जागतात, त्यांच्याबद्दल विशेष मंगलमैत्री आहे. सर्वांच्याच साठी मंगलमैत्री करतो आपण, पण जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन घडून स्वतःमध्ये पण परिवर्तन घडवतात, आपल्या परिवारामध्ये पण परिवर्तन घडवतात आणि समाजाच्याही परिवर्तनासाठी वेळ, बुद्धी आणि पैसा खर्च करतात, अशा लोकांसाठी विशेष मंगलमैत्री करतो आपण. हे तुम्हाला जाहीरपणे सांगतो. मंगलमैत्री सगळ्यांच्याच साठी आहे, पण त्या लोकांसाठी जास्त. पण समाजात असेही लोक आज आहेत का नाही? साहेब, साहेबीनबाई, घर, बंगला विचारूच नका, लय भारी. पण एवढा अंधकार आहे जीवनामध्ये, एवढा अंधार, ती ज्ञानाचा पत्ता नाही बघा. हाताखाली लय लोक असतील, ऑफिसमध्ये असतात ना लोक, ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये किती लोक हाताखाली असतात, आणि हे भलत्याच ठिकाणी जाते. असं ऑफिसात म्हणते त्याने मला सलाम केला पाहिजे, त्यानं गुड मॉर्निंग केला पाहिजे, गुड आफ्टरनून केला पाहिजे म्हणते, आणि याला ढेकळाचं ज्ञान नाही. हे भलत्याच ठिकाणी जाऊन सकाळी उठलं की हात जोडते. असं आहेत का नाही? बाबासाहेब उगीच थोडी म्हटले आग्र्याच्या सभेमध्ये, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. सगळ्यांनाच नाही म्हणाले बाबासाहेब, पण जे आजही 67 वर्षानंतर बदलले नाही, बौद्ध बनले नाही, बदलले नाही म्हणजे बौद्ध बनले नाही खऱ्या अर्थाने, किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य करत नाहीत, त्यांनाच उद्देशून बाबासाहेब म्हणाले की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. बाबासाहेब म्हणाले मी जर एकटा एवढं काही करू शकतो, तर ज्यांना मी बॅरिस्टर बनवलं आहे, ज्यांना मी वकील बनवलं, ज्यांना मी इंजिनियर बनवलं, ज्यांना मी डॉक्टर बनवलं, ज्यांना मी पायलट बनवलं, ज्यांना मी पात्र बनवलं, मुक्याच्या जागेवर बसवलं, त्यांनी काय नाही करायला पाहिजे. काल येताना मी चर्चा करत होतो, त्या गुलबर्ग्याला आम्ही गेलो, याच्यापूर्वी पण गेलो. राजकारणातल्या एका आपल्या माणसाने, खरगे नावाचा एक आपला माणूस, आदर्श बुद्ध विहाराची निर्मिती केली बघा. तुम्ही पाहाल तर थक्क व्हाल. ते गुलबर्ग्याचं विहीर थक्क व्हाल तुम्ही, एवढं प्रचंड मोठं. मला वाटतं 85 का 35 एकर मध्ये ते बुद्ध विहार, फार मोठं. 50 भिक्खू निवास आहेत बघा, VIP अटॅच टॉयलेट बाथरूम, 50 भिक्खू निवास आहे विहाराच्या आजूबाजू. काल कोरियाच्या लोकांनी मूर्ती दान दिली तिथे. सुंदर असा धम्म हॉल आहे, मेडिटेशन हॉल आहे. बाबासाहेब म्हणाले होते मला मुंबईला, चेन्नईला, अशा काही महानगरांमध्ये टोले जंग भगवंताच्या काळात असल्यासारखे विहार निर्माण करायचे. मला जर आयुष्य लाभलं, मी आपल्या लोकांना प्रश्न करतो, आपले घर किती मोठमोठे बनवतो का नाही? तर त्या तुलनेमध्ये विहारांचा का विचार होत नसेल आपल्या लोकांकडे? मी आता मुस्लिमांचं जे तुम्हाला उदाहरण दिलं की नाही, तुम्ही पाहत असाल जिथे वस्ती निर्माण होते की नाही, त्या ठिकाणी अगोदर मस्जिद निर्माण होते का नाही? ती दानत आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. आहे काही ठिकाणी, पण सगळ्याच ठिकाणी नाही आहे. जर ठरवलं तर मुंबईमध्ये टोले जंग विहार निर्माण करू शकतो, रत्नागिरीला टोले जंग विहार निर्माण करू शकतो, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, तुमचं अहमदनगर असेल, तुम्ही जर ठरवलं ना आणि प्रामाणिक व्यक्तीला जर नेतृत्व दिलं ना, तर मी तर म्हणतो काय नाही होऊ शकत. आपल्या डोक्यात कल्पना आहेत अशा भरपूर. निश्चितच आयुष्य लाभलं हे तर करतोय आपण अविरतपणे. या शरीराने किती त्रास देण्याचा प्रयत्न करू, आपण काम करणं सोडणार नाही. आपल्या बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं, बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं ना हो. एक करुणानंद काय, असे हजारो लाखो करुणानंद येतील जातील, बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड होणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने, तुम्हाला सांगेल मी, की वेळ दिला पाहिजे, त्यासाठी स्वतः पात्र बनलं पाहिजे. मात्र
आणि पात्र लोकांकडेच नेतृत्व असलं पाहिजे. ते राजकारणातलं असो, सामाजिक क्षेत्रातलं असो, धार्मिक क्षेत्रातलं असो, पात्र लोकांकडे जर नेतृत्व असेल ना, तुम्हाला सांगतो, आता आम्ही अनुभव घेतो, काय सांगू तुम्हाला, लोक सर्वसामान्य लय चांगले आहेत. तुम्हाला सांगतो, फक्त बिघडलेला वर्ग जर सोडला ना, आधी इधर आधी उधर, त्यांना जर सोडलं तर बाकी जे लोक आहेत बदलणारे, मी तर सांगतो, समाजात मी आईला पाहतो, माझ्या समाजात मी माझ्या बहिणीला पाहतो, माझ्या समाजात मी माझ्या भावाला पाहतो, माझ्या समाजात मी माझ्या बापाला पाहतो म्हणजे काय, अनुभवतो आहे. एवढं प्रेम, एवढे लोक चांगले आहेत, अपवाद वगळता, की मी विचार करतो की आपण खरंच काहीतरी पुण्यकर्म केलं होतं म्हणून एवढे चांगले लोक आपल्याला भेटले. जीवाला जीव देणारे लोक, काहीच कमी न पडू देणारे लोक, नेहमी विचारपूस करणारे लोक, भेटायला येणारे लोक, प्रत्यक्ष कृतीतून आपलं धन दौलत कुर्बान करणारे लोक आहेत. तुम्हाला सांगतो, आहेत असे लोक, नाहीत असं नाही, पण सगळ्यांनीच असं जर बनलं तर नक्कीच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले विहार निर्माण होतील. आणि विहारांतरी कशासाठी, तर समाजामध्ये, देशामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी. आता देशाचा जो अजेंडा आहे धर्माच्याच जोरावरती आहे. तुम्ही सुज्ञ आहात त्या बाबतीमध्ये. धर्म ही लय मोठी ताकद आहे. धर्म जे काही वेगवेगळ्या अर्थाने वापरले त्याला, तेच अर्थ आपल्या दृष्टिकोनातून तोच अर्थ, लय मोठी पॉवर आहे. जगाला नमविण्याची पॉवर आहे, ताकद आहे. सम्राट अशोकाला नमवलं हो 12 वर्षाच्या भिक्खूने. साधी गोष्ट समजता तुम्ही. राजा बिंबिसार, मगधाधिपती, मगध साम्राज्याचा राजा सम्राट बिंबिसार होता ना, नमला का नाही. धम्मामध्ये खूप ताकद आहे, खूप पॉवर आहे. भले लोक आता बदलतायत, लोक आम्हाला कमेंट्स येतात, लोकांच्या लोक फोन करतात, सांगतात, बनतेजी आमचे पती राया बदलले, कोणी म्हणते बायको बदलली, कोणी म्हणते आईत बदल झाला, कोणी म्हणते बापात बदल, कोणी म्हणते भावात बदल, कोणी म्हणते पोरीत बदल, कोणी म्हणते पोरात बदल. लय आनंद होते आपल्याला, जाम प्रतिक्रिया असतात लोकांच्या. अशा तुम्ही पाहत असाल, बदल झाला पाहिजे. धार्मिक बदल होणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी, सांगतो मी. आणि म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगतो की प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान ह्या 2 गोष्टीला धरून आहे बघा. धम्म आचरणाचा प्रामाणिकपणा आणि जीवन जगत असताना स्वाभिमान. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं की भाकरीपेक्षा, काय म्हणाले बाबासाहेब, भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. समजते का तुम्हाला? भाकर किती महत्वाची आहे. अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरज आहे ना, ती जिवंत राहण्यासाठी भाकरीची गरज आहे की नाही. पण बाबासाहेब काय म्हणाले, मनुष्याला भाकरीची तर गरज आहेच आहे, अन्नाची तर गरज आहेच आहे, पण मी म्हणतो त्या भाकरीपेक्षा गरज कशाची जर असेल, स्वाभिमानाची गरज आहे. स्वाभिमान असला पाहिजे ना. आपण कोणाचे मिंदे नसलो पाहिजे. मिंद समजते ना तुम्हाला? समजते का नाही? समजत नाही. मिंदे नसलो पाहिजे कोणाची. निवडणुकीच्या वेळेला बघा, निवडणूक झाल्यावर कोणीतरी जिंकून आल्यावर आपल्याला खाली मान नाही घालावं लागली पाहिजे. स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला. कॉलर टाईट असली पाहिजे आपली. कॉलर टाईट म्हणजे स्वाभिमान असायला पाहिजे. तर बघा, एका ठिकाणी उंट खरेदी करण्यासाठी व्यापारी आला. एक उंट खरेदी करण्यासाठी व्यापारी आला. त्याने उंट खरेदी केला. आता उंट विकणारा एक विक्रेता होता, त्याच्याकडे भरपूर उंट होते आणि त्याचे काही, आता उंटामध्ये पण जाती असतात ना, वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते ना. तर मग व्यापाऱ्याने उंट खरेदी केला. तर उंटावरती काजवा असतो, ते वरती झालर टाईप काहीतरी असते, ते बघा, त्याच्यात सामाने ठेवता येते, त्याच्यावर बसता येते. तर मग उंट खरेदी केला व्यापाऱ्याने. तर ते उंट खरेदी केल्यावर त्या उंटाच्या त्या चादरीच्या खाली हिरे ठेवून दिलेले होते. हिरे आपल्या उंट विक्रेत्याने, त्याचा तो स्पेशल उंट होता, असे स्पेशल उंट होते आणि तो प्रवास करायचा इकडून तिकडे उंटावरतून. मग त्यानं ते हिरे ठेवून दिले त्या उंटाच्या त्या चादराखाली. उंट विकल्या गेला, याला लक्षच नाही उंट विक्रेत्याला की आपण हिरे ठेवलेले आहेत. व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे उंट गेल्यानंतर मग त्या व्यापाऱ्याचा जो काही सेवक होता त्यानं उंटाची काय म्हणू त्याला आपण, साफसूफ करणे, त्याला धुणे वगैरे स्वच्छता उंटाची करत होता तो सेवक.
ते करता करता त्याला ते पिशवी होती ना हिऱ्यांची, ती हाताला लागली, त्याने काढली तर ती हिरे चमचम चमकतात बघा, हिरे चमकतात ना. तर मग ते त्या सेवकाला दिसले ते हिऱ्याचं गाठोडे एवढं एवढं. त्यानं लगेच मालकाला सांगितलं की महाराज, आपण एकदम नशीबवान आहोत, उंट तर भेटलाच भेटला, पण उंटाबरोबर बघा हे हिरे पण भेटले. तर मालक प्रामाणिक होता. व्यापारी प्रामाणिक पाहिजे. आताचे व्यापारी पाहतो बापा, प्रामाणिकपणा तर ते त्यांच्या जातीचाच नसतो जणू काय. माणसं माणसांना मारायला बसले. केळी, सफरचंद किंवा हे कोणते काय काय कोणता माल्यान काय काय म्हणतात लोक, हार तुरे, हे पळून गेलेले, पळून जाणारे, लुबाडणारे देशाला, हे व्यापारीच आहेत. प्रामाणिकपणा आहे का त्यांच्यामध्ये? आहे का? नाही आहे. पण हा जो व्यापारी होता तो प्रामाणिक होता, ज्याने उंट खरेदी केला होता. त्या सेवकाने त्याला सांगितलं की आपल्याला हिरे भेटले, फार चांगलं झालं. तर तो व्यापारी मालक म्हणतो की नाही, हिरे आपले नाही, आपण फक्त उंटच खरेदी केला, हिरे खरेदी केले नाही. आपण त्याला नेऊन दिले पाहिजे दुकानदाराला. तर तो नोकर नाराज झाला. काय महाराज, असं कुठं असते का? त्याला काय समजणार आहे? त्याला आपण सांगू शकतो कुठंतरी पडले असतील ना, आम्हाला काय माहिती वगैरे वगैरे. असे करतात लोक, करत नाहीत? बनवाबनवी करतात लोक. तर तो प्रामाणिक होता व्यापारी. तो म्हणे नाही, चल त्याला नेऊन देऊ. आणि गेला त्याच्याकडे. कोणाकडे? उंट विक्रेत्याकडे. आणि त्याला सांगितलं की ही तुझी हिऱ्याची पिशवी तुला. आता तो लयच खुश झाला. आता हिरे दिल्यावर परत खुश. बापा, इथं 10 रुपये परत दिले तर लोक खुश होतात, इथे हिऱ्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मग हिरे दिल्यावर तो खुश झाला. पण याला म्हणे की एखादा हिरा तुम्हाला राहू द्या बक्षीस म्हणून. आता हिरे भरपूर होते. हा पण व्यापारी, तो पण व्यापारी ना. तर तो म्हणे की एखादा हिरा तुम्हाला मी बक्षीस म्हणून देतो बा याच्या मोबदल्यात. तर हा म्हणे नाही, माझ्याकडे भरपूर काय काय आहे आणि मला उंट हवा होता, तो उंट मी विकत घेतला, हिरे तुम्हाला. पण तो जो विक्रेता होता फारच आग्रह करत होता. हा नाही नाही म्हणे, तो घ्या घ्या म्हणे. हा नाही नाही म्हणे, तो घ्या घ्या म्हणे. तर काय माहित मनात होतं की नव्हतं. कधी कधी होते बापा असं. जेवण करा ना, जेवण करा ना, आणि बसले तर तोंड बारीक. अरे बापा, आतापर्यंत बसा बसा म्हणत ते 2 घास खा, 2 घास खा, आणि बसले 2 घास खायला तर नाराज. असं होत असेल कधी कधी बापा लोकांकडे. काय होत नसेल? होत असेल. कोणाला म्हटलं या ना, बसा ना, आणि ते बसलं तर गप्पा मारतच बसलं. आणि हे यांचे राहिले काम. याने केला आग्रह, या ना या ना या ना, आले तर खरं. हे बसलं ते बसलंच. हे संध्याकाळ होईपर्यंत बाई असो का माणूस असो उठायला तयार नाही. पश्चाताप झाला, कशाला बोलवलं असेल. असं होते बापा कधी कधी. तर मग तो काही घेत नव्हता ना, हा काही थांबवत नव्हता. घ्या म्हणायचं. तर मग हा ज्यानं उंट विकत घेतला होता तो म्हणे मी 2 हिरे काढून घेतले म्हणे. त्यातले 2 हिरे काढून घेतले म्हणल्या म्हणल्या बापा याचा चेहराच पडला. पहा, असे असतात माणसं. पोटात एक आणि ओठात एक. असते का नाही? असते का नाही? असते. होत म्हणा तुम्ही, नाही काय म्हणू शकता. खरंच असते असं. आणि मग त्यानं म्हणे बाबा, याला वाटलं बा हे आग्रह काय थांबवच ना. तर त्याला म्हणे बा हा मी 2 हिरे काढून घेतले म्हणे, त्यातले आग्रह काय करू नका जास्त. याला वाटलं बा हे थांबवतच नाही तर काय करावं. तो म्हणल्या याचा चेहरा पडला. असा चेहरा पडला तर पडला, आणि रागाने लालबुंद झाला. मी तुम्हाला चांगलं समजत होतो ना असं. हे दल बदलू लोक बघा, बरं तर करतात का असं. मी तुम्हाला तर लय चांगलं समजत होतो ना, असं कुठं असते का, तसं कुठं असते का, काय 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 काय, तुम्ही काय 2 हिरे काढून घेतले मला, आणि कसं काय सांगितलं नाही तुम्ही. मला वाटलं बा तुम्ही लय प्रामाणिक आहे असं तसं. तर हे खरोखरच प्रामाणिक होतं. तर हा त्याला म्हणे तुम्ही विचारा तर मला, मी 2 हिरे कोणते काढून घेतलेत. कारण त्यानं मोजले नंतर. ते म्हणे बरोबरच आहेत हिरे. हे बातचीत झाल्यावर मग त्यानं मोजले. खरं खोटं करतात बापा लोक. हिरेची गोष्ट होती ना. तर मग ते तर म्हणे हिरे तर बरोबर आहे. अहो म्हणे तुमच्यात दमधीर नाही. हा म्हणे तुमच्यात संयम नाही. माझ्याकडे कोणते तुम्हाला हिरे वापस करून, माझ्याकडे 2 हिरे ठेवले मी जतन करून,
काढून घेतले जे म्हणालो की नाही, तर ते कोणते 2 हिरे आहेत. एक तर मी तुम्हाला हिरे आणून दिले, तर हा माझ्यातला प्रामाणिकपणा हिऱ्या समान आहे. तो दुकानात भेटत नाही, विकत भेटते का? दुकानात भेटत नाही, विकत. प्रामाणिकपणा निर्माण करावा लागतो आणि तो धम्माच्या आचरणातून निर्माण होतो. त्यासाठी बुद्धाच्या धम्माचं आचरण. तर प्रामाणिकपणा पण आहे आणि स्वाभिमान पण. दुसऱ्याचं घ्यायचं नाही. आपली अर्धी भाकरी आपल्याला लख लाभ, दुसऱ्याच्या भाकरीवर आपली नजर असता कामा नये. त्याला म्हणतात स्वाभिमान. बाबासाहेबांनी तो आपल्याला शिकवला. जगाकडे लाख काय काय असेल, आपली नजर लोकांच्या ताटाकडे नसली पाहिजे. आपल्या ताटात जे मिळालंय प्रामाणिकपणे स्वाभिमानाने आपल्याला ते खाता आलं पाहिजे. नाही तर आंबट ढेकरे येतात. येतात बापा, आंबट ढेकरं येतात. अपचन होते, उलट्या होतात, लय काय काय होते. म्हणून प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान असायला पाहिजे जीवन जगत असताना. हे मी तुम्हाला सांगतो आहे. त्या उंट खरेदी करणाऱ्याकडे त्याने हिऱ्याची उपमा दिली. कशाला? प्रामाणिकपणाला आणि स्वाभिमानाला. जीवन जगत असताना देखील बागेसारखं जीवन आहे हे लक्षात घ्यावं. आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी राहण्यासाठी, नेहमी प्रसन्न राहण्यासाठी, नेहमी हसतमुख राहण्यासाठी आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये 2 हे हिरे असावे लागतात. एक तर प्रामाणिकपणाचा हिरा असावा लागतो आणि दुसरा स्वाभिमानाचा हिरा असावा लागतो. आणि निश्चितपणे आपल्या या लुंबिनी उपवन बुद्ध विहारामध्ये आपण आम्हाला बोलावलं आणि बुद्ध धम्मातील हे अनमोल हिरे भरभरून आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपण ते सांभाळून ठेवाल, त्यामध्ये टिकवाल, त्याच्यात वृद्धी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या आयोजकांच्या प्रती आणि तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करून वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.